कॉमर्स क्षेत्रात करिअर करायचे आहे? मग केवळ पदवी नको तर व्यावसायिक कौशल्याची साथ द्या. 2017 पासून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत असलेली एक विश्वासार्ह संस्था श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स. अनुभवी प्राध्यापकांकडून मिळणारे कोचिंग विद्यार्थ्याला चार्टर्ड अकाउंटंट होण्याच्या स्वप्नाकडे यशस्वीपणे घेऊन जाते. सीए फाउंडेशनचे परिपूर्ण मार्गदर्शन, करंट अफेअर्स आणि इव्हेंट मॅनेजमेंट याचे प्रॅक्टिकल नॉलेज व व्हरायटी ऑफ ऍक्टिव्हिटीज यावर विशेष भर. अभ्यासासाठी अत्यंत पोषक आणि शिस्तबद्ध वातावरण, अद्ययावत माहिती आणि वैयक्तिक लक्ष. बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेसोबत अपडेट राहण्यासाठी विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण. MHT CET, CLAT, IPMAT यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करून घेतली जाते. तर आजच प्रवेश निश्चित करा. पत्ता श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स, इचलकरंजी. संपर्क 8605896028. नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. खंडणी मागून मारहाण व कारखान्यात तोडफोड प्रकरण. अमोल माळी यांना अटकपूर्व जामीन मंजूर. तारदार येथील RCM ग्रुपच्या कापड कारखान्यात मेडिंग कामावरून वाद निर्माण झाल्यानंतर खंडणी मागणे, मारहाण करणे आणि कारखान्यात तोडफोड केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी अमोल माळी यांना इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात फिर्यादी सम्राट घोरपडे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. फिर्यादीत आरोपींकडून वारंवार धमक्या देणे, कारखान्यात घुसून गोंधळ घालणे व कामगारांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 308, 323, 351, 351 व 3 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. दरम्यान आरोपी अमोल माळी यांच्या वतीने ॲडव्होकेट लाजिम द मुजावर यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. या प्रकरणात माळी यांचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला. तसेच फिर्याद उशिरा दाखल करण्यात आल्याचे आणि तपासासाठी आरोपींची कोठडी आवश्यक नसल्याचेही न्यायालयासमोर मांडण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अमोल माळी यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. या प्रकरणात ॲडव्होकेट अजय मांडे यांनीही सहकार्य केले. अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब व Instagram अकाउंटला फॉलो नक्की करा.